नमस्कार मित्रांनो, सुखाच्या प्रवासामध्ये मी परत तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हर्राळे. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे काही वेगळा आणि काही निराळा ब्लॉग असणार आहे, कारण की आजपर्यंत तुम्ही मला बघितलं असेल ट्रेकिंग रायडिंग या स्वरूपात तुम्हाला बघितलं असेल, पण आजचा जो ब्लॉग असणार आहे तो होम टूर असणार आहे. कारण की आजचं आपलं लवकरच आपलं होम इनॉग्रेशन आहे. तर घर म्हणजे काय? घर म्हणजे एक स्वप्न. ते आपल्या सगळ्यांचंच असतं. ते कोणाचं पूर्ण होतं तर कोणाचं पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे, आपण जे सगळे आहोत ते मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो. तर मिडल क्लास फॅमिली म्हणल्यावर घर एक वेगळीच उत्सुकता असते. ती उत्सुकता घेऊन आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलोय की तुम्हाला पण फ्युचर मध्ये तुम्हाला जर घर बांधायचं असेल किंवा घराचा विचार करत असाल तर आपलं हे घर बघून तुम्ही त्याचं डिझाईन बघून तुम्ही बनवू शकता. तर आजचा जो होम टूर तुम्ही कम्प्लीट बघा, पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आणि काही जरी तुम्हाला क्वेश्चन असतील, किती बजेट लागला, की काय डिझाईन असेल, 3D डिझाईन कशी, काही क्वेश्चन असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. चला आता होम टूर बघूया. तर आता आपण घर म्हणल्यावरती घराची सुरुवात करून करतो तुळशी वृंदावन. तर आपल्या घराचं तुळशी वृंदावन बघताय, हे बघा, हे पूर्ण मार्बलचं बनवलेलं आहे. हे बघा, पूर्ण डिझाईन वगैरे कडक मध्ये असं बनवलेलं आहे. तर पुढे या, आपल्या तुळशी वृंदावन बघून झाल्यावरती आता पुढे आपण एंटर करतोय. हे बघा, हे दोन्ही साईडला ग्रिल्स, पायऱ्या बघताय कशा लावलेल्या आहे. पूर्ण अशी लाइटिंग केलेली आहे, दिसते. हे बघा, इथे पोर्च, हा पूर्ण पोर्च आहे. पूर्ण लाइटिंग केलेली आहे पोर्च मध्ये. चारी साईडला ग्रिल्स लावलेत. हे आतमध्ये, आपण आतमध्ये जाऊया. हे आपला मेन डोअर, जो आपण डोअर आहे तो पुण्यावरनं मागवलेला आहे. हे बघा, बघू शकता. म्हणजे जवळजवळ आतून मेटलचा दरवाजा आहे. ह्या दरवाजाला 12 लॉक आहेत. या दाखवूया, हे आतमध्ये. हे बघा, हे दिसतात आहे 12 लॉक. इथे 2 लॉक आहेत, इथे 4 लॉक आहेत, इथे 2 लॉक आहेत आणि वरती म्हणजे 12 लॉकचा हा दरवाजा आहे. फुल प्रूफ सिक्युरिटी. तर आता तुम्ही हॉल बघताय. हा बघा, हॉल स्पेशियस असा हॉल आहे. पूर्ण वरती इंटिरियर केलेलं आहे पूर्ण. हे बघा, आता आपल्या इथे टीव्ही युनिट असणार आहे. नवीनच घर झालं, आता या महिन्यातच बनलं, त्यामुळे अजून काय फर्निचर वगैरे नाही, पण लवकरच आपण फर्निचर पण करणार, त्याचा पण आपण ब्लॉग शूट करूया. आता इंटिरियर तुम्ही बघितलं, आता तुम्ही विचार करत असाल, आता हे तुम्ही चारी साईडला भिंती बघितल्यात हॉलच्या, तर 3 कलर सारखे आहेत. म्हणजे एक लाईट कलर घेतलाय, क्रीम कलर आहे. तर हा कलर तुम्ही बघत असाल, आपला लाईट पोपटी कलर आहे. तर हा कलर तुम्ही विचारत असाल हा वेगळा का घेतला, कारण की आपला मेन जे तुम्ही एंटर करता तर फोकस आपला इथे असतो. तर आपला टीव्ही युनिट इथे असणार, एक फ्लॅश पडू शकतो असा काहीतरी आमचा विचार होता, त्यामुळे हा कलर वेगळा घेतलेला आहे. तर आपण आता इथे 2 बेडरूम आहेत. इथे एक बेडरूम आहे, इथे एक बेडरूम आहे. BHK आपला फ्लॅट असणार आहे, त्यामुळे बघा, आता ही आपली स्पेशियस अशी पहिली बेडरूम आहे. इथे सुद्धा आपण लाईट कलर चूज केलेला आहे. उगाच डोळ्यांना त्रास नको, आणि लाईट कलर कसं एकदम कडक वाटतं, त्यामुळे आपण लाईट कलर चूज केले. तिथे जरा कांदे वगैरे सगळे लावले, ते इग्नोर करा, कारण की 30 तारखेला वास्तुक शांती आहे, त्यामुळे ती सगळी तयारी चालू आहे. या, आता इथे एक बेडरूम बघूया. पहिला इकडचा बेडरूम बघूया. हा एक स्पेशल बेडरूम, सेम कलर तो घेतलाय बेडरूमचा. सेम लाद्या पण घेतल्यात. दोन्ही बेडरूम सेम लाद्या असणार आपल्या, आणि सेम डोअर सुद्धा. म्हणजे एक डिझाईन, एक म्हणजे कसं दोन्ही बेडरूम सारखे दिसाव्यात, थोडं भारी वाटतं. आणि हे बघायला तर एक बटरफ्लाय स्ट्रक्चर टाईप आहे. तिकडे बेडरूम, इथे एक बेडरूम आणि तिथे हॉल. म्हणजे एक बटरफ्लाय स्ट्रक्चर बोलतात ना आपल्या आता मुंबईमध्ये किंवा म्हणजे सगळीकडेच रिअल एस्टेटमध्ये एक बटरफ्लाय स्ट्रक्चरचा फ्लॅट असतो, तशा टाईप मध्ये डिझाईन केलेलं आहे. बघा, आणि एक लाईटीचे जे हे आहेत बोर्ड्स आहेत, ते पण एक नवीन क्वालिटीचे लावलेत आम्ही. डिझाईन माझ्या भावाने चॉईस केली होती. तर तुम्ही तो बेडरूम बघितलात, हा बेडरूम बघितलात, आता तुम्ही हॉल बघितलात. कंपॅरिझन तुम्हाला कळलं असेल की आता बेडरूम मध्ये आता एकदम म्हणजे लाईट कलर खूप घेतलाय, म्हणजे बोलायला शांत कलर बोलतायत. आणि ते हॉलमध्ये एक डार्क कलर घेतला होता. ते ह्याचं असं पण रिझन आहे की आमचा तो पण विचार होता की जेव्हा आपण संध्याकाळी बेडरूम मध्ये झोपतो, आपण काम वगैरे करतो, म्हणजे संध्याकाळी सगळे दिवसभर सगळे वैतागतात, तर संध्याकाळी झोपताना एक पीस वाटावं, शांत वाटावं, कलरकडे बघून ते पण एक मॅटर करतं झोपताना. त्यामुळे एक बेडरूमचा कलर असा चॉईस करण्याचं एक आमचं रिझन होतं. चल या, आता पुढे बघूया. आता 2 तुम्ही बेडरूम बघितल्यात. हा आपला वॉश बेसिन असणार आहे. वॉश बेसिन बघा, खूप छान असं वॉश बेसिन आहे. आता बाथरूम बघूया. तर आम्ही 2 बाथरूम आहेत. मी काय केलं होतं की माझ्या मम्मीला थोडा गुडघ्याचा त्रास आहे, त्यामुळे टॉयलेट एक कबड लावला इथे. 2 टॉयलेट आहेत. एक टॉयलेट सेपरेट केले आणि अंघोळीमध्येच आपलं एक टॉयलेट केलेलं आहे. सगळे शॉवर सिस्टम वगैरे बघू शकता, कशी नळ सिस्टम वगैरे कशी केलेली आहे. आणि स्टाईल्स पण खूप छान लागले बाथरूमच्या. इथे एक बाथरूम आहे, इथे एक बाथरूम आहे. आता 2 बाथरूम झाले. आता आपण किचन बघूया. मेन आपलं जे असतं घर जेवण बनवण्याचं, तर हे किचन स्पेशियस लावलेलं. थोडं मंदिर आपलं आता सध्या नाहीये, त्यामुळे मंदिर आपण खालीच मांडलेलं आहे. ते लवकरच आपण मंदिर बनवायला दिलं, ते येऊन जाईल लवकरच. तर आता किचनचा कलर एक लाईट ग्रीन दिलेला आहे तो.
तो फिमेल्स असतात, ते स्वयंपाक वगैरे करतात, त्यांना पण बघून वाटावं की बाई स्वयंपाक करताना एक वेगळाच आनंद असतो. तो आनंद राखण्यासाठी हा एक लाईट ग्रीन कलर मारलेला आहे, बघू शकता. वरतं सगळे सामान वगैरे पसारा वगैरे लावलेला आहे. आता मेन हे बघा, आता बाहेर येतो ते किचनचा दरवाजा खोललात, हे बघा किचनचा दरवाजा खोलल्या मस्त असा व्ह्यू आहे बघा, सुंदर असा व्ह्यू. पूर्ण आपला 4 फूटचा खालून वरपर्यंत असा कट्टा आहे. म्हणजे इथे आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल जर काही भांडी कोंडी घासायचे असतील किंवा पाणी वगैरे, इथे सगळं पाणी वगैरे ठेवलेलं आहे. तिथे एक नळ तिथे दिला, तुम्हाला नळ दाखवतो. हे बघा इथे एक नळ आहे, कारण की तुम्ही बाहेर ना आलात किंवा तो हातपाय वगैरे धुवू शकता. इन केस जास्त पब्लिक असेल, बाथरूम मध्ये गरज इथे आंघोळ वगैरे. आता गावच्या साईडला कसं असतं की आंघोळ कुठेही केली जाते. 3 इडियट्स तुम्ही पिक्चर बघितला असेल, आपला जो आमिर खान असतो तो कुठे पण आंघोळ करतो पाईपला, सेम तसं इथं गावाला तसं असतं. तशा टाईप मध्ये कट्टा ठेवलेला आहे सगळ्या यूज साठी. म्हणजे सगळे काही भांडी कुंडी असू दे, कपडे वगैरे सगळं आपण इथे करू शकतो. आणि व्ह्यू बघा कसा एकदम स्पेशियस असा, सगळं शेत आहे इथे. तर आम्ही जेव्हा घर बांधायला सुरुवात करायचं होतं तेव्हा विचार केला होता, तेव्हा मेन प्रश्न पडतो तो पाण्याचा. पाणी कुठून आणणार? तर जेव्हा पाण्याचा प्रश्न आला तेव्हा आमची 2 गुंठ जागा होती इथे. तेव्हा पाण्याचा प्रश्न आल्यावरती आम्हाला असं डोक्यात आलं की पाणीच नाही आपल्याकडे. तर कारण की घर बांधायला तुम्हाला माहिती आहे खूप पाणी लागतं, प्रत्येक वेळी पाणी हा लागतं. तसं इथे हे बांधलं होतं आम्ही, ह्याला बोलतात ना एक गावठा टाईप मध्ये पाणी साठवायचं असतं, एक छोटं तलाव बोलता येईल, तशा टाईप मध्ये आम्ही बांधलं होतं. पण मेन आपल्या इथं बोर घेतला होता आम्ही. म्हणजे जेव्हा घर बांधायला सुरुवात करायच्या आधी, भूमिपूजनच्या आधीच आम्ही इथं बोर घेऊन ठेवला. ते तुम्हाला दिसतोय बोर. गावच्या साईडला प्रत्येक ठिकाणी तुम्ही बोर बघितला असेल. एक आमचं नशीब होतं की आम्हाला जी 2 गुंठ जागा होती आमची, साईडलाच बोर लागला आणि आम्हाला घर बांधायला प्रॉपर अशी जागा आली. तेव्हा तुम्ही सुद्धा जर घर बांधायचा विचार करत असेल, हे नोट करून ठेवा. तुम्ही घर बांधायचा विचार करत असेल, पहिली पाण्याची सोय करा, नंतर घर बांधायचा विचार करा. कारण की खूप पाणी लागतं घर बांधायला. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पाण्याचा सगळा खेळ येतं. त्यामुळे नोट करून ठेवा, पाणी मस्ट इम्पॉर्टंट. चला आता आपल्याला वर टेरेसवर जाऊया. आता आपल्याला फक्त टेरेस राहिले. या स्पेशियस साठी आपली टेरेस आहे वरती. बघा टेरेस मस्त. इथे आपला एक झुमर असणार आहे, झुमर साठी जागा सोडली इथे. ते असं मोठासा झुमर असणार आहे. तिथे एक मस्त असं डिझाईन टाईप केलेलं आहे काच पूर्ण. या पुढे इथे लोखंडाचा दरवाजा लावलाय वरती. लोखंडाचा दरवाजा लावण्याचा पण एक वेगळा विचार आहे, कारण की वरती टेरेस वरती खूप हवा वगैरे असते, त्यामुळे लाकडी दरवाजा टिकणार नाही. त्यामुळे लोखंडाचा दरवाजा लावला इथे. हा बघा आता तुम्ही बघू शकता स्पेशियस अशी आपली बाल्कनी, खूप मोठी टेरेस आहे आपली. बघू शकता पूर्ण कोबा केलेला आहे इथे. इथे एक अशी एक बाल्कनी टाईप मध्ये सिस्टीम दिली, म्हणजे फ्युचर मध्ये आपल्याला जर रूम काढायची झाली तर एक रूम सुद्धा होऊ शकते. इथे अशी एक बाल्कनी आणि अशी स्पेशियस अशी रूम येऊ शकते इथे. म्हणजे वरती 3 आपला 2 BHK 3 BHK सुद्धा होऊ शकतं फ्युचर मध्ये. इथे प्रॉपर अशी आपली जी जिन्याची टोपी आहे, हे बघताय, जिन्याच्या टोपीला प्रॉपर अशी लाइटिंग केलेली आहे. प्रॉपर अशी लाइटिंग केली आहे. तर आपण काय करूया, लाइटिंगचा व्ह्यू आहे तो पण आता सिनेमॅटिक व्ह्यू आपण बघणारच आहोत. काही क्वेश्चन असेल, डिझाईन असू दे, काही जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेल प्रत्येक डिझाईन, प्रत्येक बारीक गोष्टीची तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. कारण की मी हे घर जे आहे माझ्या देखरेखीखाली पूर्ण बनवलेलं आहे. तर कसं वाटलं कमेंट मध्ये घर नक्की सांगा. सगळं कसं वाटलं ते सांगा, नक्की सांगा. बजेट काय आहे सगळं मी तुम्हाला सांगेल. 30 तारखेला आपली घराची वास्तुशांती आहे. जर माझं गाव आहे सांगोलामध्ये जवळा, तर पंढरपूर असू दे, सांगोला असू दे, जवळचे जे माझे सबस्क्रायबर असतील त्यांना
खूप म्हणजे खूप मनापासून इन्व्हिटेशन देतो तुम्हाला. तुम्ही या, तुमच्या आशीर्वादामुळे हे सगळं घर झालेलं आहे. तुम्ही आलात तर मला सुद्धा खूप बरं वाटेल की माझे सबस्क्रायबर माझ्या वास्तुशांतीला येत आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाजूला बेल आयकॉन असेल ते पण दागा. माझा व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. चला, टाटा, बाय बाय.